राज्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात सुरू आहे। मुंबई आणि ठाणे परिसरात साजरा होणाऱ्या दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी लोकांची गर्दी ओसंडून वाहते। ठाण्यात टेंबीनाका मित्रमंडळाच्या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते। हा मानाचा उत्सव आहे। गोविंदाला गालबोट लागता कामा नये आणि म्हणून त्यामध्ये जीवघेणी स्पर्धा असता कामा नये म्हणून सरकारने देखील आज आपण प्रो गोविंदा केला, गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा दिला, या सर्व गोविंदांचा इन्शुरन्स आपण काढला आणि मोठ्या प्रमाणावर या गोविंदांना स्पेनला आपण सरावासाठी देखील आपलं सरकार पाठवू लागलं। वरळीमध्ये जांभोरी मैदानात भाजपानं परिवर्तन दहीहंडीचं आयोजन केलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी इथं उपस्थिती नोंदवत गोविंदांचा उत्साह वाढवला। घाटकोपरमध्ये आमदार राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहीकाला उत्सवात अंध मुलांची दहीहंडी आकर्षणाचं केंद्र ठरली। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उत्सवात सहभागी झाले। अनेक कलावंतांनीही इथं हजेरी लावली। दहीहंडीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थिती लावणार असल्याचं राम कदम यांनी सांगितलं। भोईवाडा इथल्या स्वातंत्र्यवीर सदाकांत ढवण मैदानातल्या दहीकाला उत्सवातही उपमुख्यमंत्री फडणवीस सहभागी झाले होते। ठाण्यात शिवाजी पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडीचं आयोजन आहे। ठाणे जिल्ह्यात संकल्प युवा प्रतिष्ठानचा दहीकाला उत्सव मध्यरात्रीपासूनच सुरू झाला। या दहीहंडीला अनेक मराठी कलाकारांनी उपस्थिती लावून दहीहंडीचा आनंद लुटला। अतिशय उत्तम अशी सुरुवात संकल्प प्रतिष्ठान ठाण्यात संस्कृती दहीहंडी उत्सवात 9 थरांचा थरार पाहायला मिळाला। दरम्यान आतापर्यंत 15 गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे।